जा सांभाळून मग करेन संध्याकाळी दुपारी. हा आत्यास आत्यास आले आपले अनिता आत्यास अनिता आत्यास चूल आहे तशीच ठेवली ना ती बरं झालं. चूल ठेवली ती बरं केलं मस्त. मस्त. इकडे लाकडं वगैरे भरतो काय. होय होय. मस्त. ते अशी लांब लचक पडवी होती ना तेव्हा म्हणजे दत्तेबाई तिकडे राहायचे रे. आम्ही सगळे इकडे एकत्र राहायचो. मुंबईवरून आलो की केलं ना साफसफाई तर सर्व काय होतं व्यवस्थित. तर पडकीच येतं सर्व काय पडकीच येतं. तर त्याला काय हा एक रूम आहे इकडे. लोक असणारे पैसे हे आपलं 11 वर्षांच्या सारखं केलंय. होय. इकडे रूम असे 11 वर्षाचे नको. अनिता, हा हा तुझी मम्मी लहानपणापासून इथे खेळली बागडली या बरोबर. घरामध्ये सगळे मोठे झाले. बरोबर. तिच्या आठवणीसाठी आता इथे जुने आले. झाले. आणि मग आठवतं म्हणजे काय ऐकलं काय सावकाशी. आपले तुमची पडवी इकडे आम्ही असायची इथे पडवीला आणि जे- इथे बस घर होतं आणि बस घरात फक्त डिग्या दादा ठिकाणाची फॅमिली आम्ही मुंबईवरून आलो की आम्ही एकत्र जेवण. एकत्रच तिकडे पाणी वगैरे भरलं ती आता आडावं मग थोड्या दिवसांनी मग काय म्हटलं ही साईडला एक पडवी होती हा. म्हणजे 2 पडव्या साईडला होत्या आणि हा मस घरा होता हा. असं होतं आणि ही लांबच्या लांब पडवी होती. लांबच्या लांब पडली. एका चहा घे. ये. नाही मी नाही घेत चहा गोड नाही. दुधाची आहे. काढा ना हे. नाही मी नाही घेत चहाच आणि नाही. काय, आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे आता तू आम्ही हिला शोधून काढली ना त्याचं मूळ आहे यांचे वडील. होय होय बाबांचे कृपा. म्हणजे जानवलकर आमच्या शेजारी राहायचे. त्यांनी माहिती दिली की अमुक अमुक ठिकाणी मास्तर आहे, त्या मास्तरला एक मुलगी शोधतायत. मग यांच्या वडिलांच्या कानावर त्यांनी घातली, सासरे बुवांच्या कानावर घातले. म्हणजे कोण जानवलकरांनी. मग ह्यांच्या वडिलांनी ते कामकाज सुरू केलं आणि बोला चालू शाळेत सुरू होती केली. मी तेव्हा. कळलं की नाही. कमी वयामध्ये म्हणजे झालं. आता हे बघ, वडिलांचं ह्या मूळ घरात आलीस आणि त्याच वडिलांनी तुला इथं तुझं चांगलं भलं करून दिलेलं आहे. कळलं की नाही. ह्या खरोखरच चांगल्या आठवणी आहेत. इथं या जागेला कधी, या मूळ जागेला कधी विसरू कसं नका. विसरणार. अरे इथूनच तुमची पैदा झाली. हो ना मग काय सगळ्यांची आपली. मग वडिलांचं म्हटलेलं तर कशाला म्हटलंय त्याला कधीच आपण हे करू शकत नाही. मागच्या वर्षी आली होती ना घर बंद होतं विलाजाला ती समाधीच्या तिथं पाया पडलो आणि मग फिरलो आणि परत वीज पडली ना त्या मुलाच्या आई वडिलांना हाक मारून मग आम्ही गेलो. तेव्हा आम्ही 3घच आलो होतो. अशी धावती भेट घेतली. नंतर मध्ये आम्ही 5 जण आलो होते. तुम्ही इकडे आहे ते माहिती नव्हतं मला. आम्ही तिकडं मंदिरावर काम चालू होतं ना कामकाज करत मंदिरात. हो कार्यकर्ते सर्व बसले उभे होते ना. बरोबर आपण घरी राहणार तर हो, बरोबर बरोबर. ते मुंबईवरून आलं तर सगळ्यामध्ये मिसळलं हो, पाहिजे. तिथे मग ते तू घे बहिणीच्या. ब्लॉक बसवत मी होते. घेतली. ब्लॉक आहेत ना खालच्या हा साईडला माहिती आहे, माहिती आहे. त्याचं काम चालू होतं. त्यामुळे आम्ही तिकडेच होतो. तुमचे लोक सगळे मुंबईपासून हो, इकडे आम्ही कसं गावी येत रिक्षाने आहेत, जाणे मजबूत करतो आहे. ना. आता रिक्षा बोलवले 2 तास सांगितले. म्हटलं 1 तासाचं बोलत असं मला जमणार नाही म्हटलं. जायचं तर माझ्या माणसाला भेटले पाहिजे. वेळ जाणार ना. इथं थोडं तिथं थोडं. मग म्हटलं 1 तासाचं बोलू नका. ते येत पण नव्हते रिक्षानेच. रिक्षा सोडून गेला तर तो 2 तासांनी येईल. मी म्हटलं घरासाठी काय खिडूक मिडूक लागेल तर आपण घेऊन जाऊया ना असं. म्हणून ते म्हटलं हे करूया. असंच खाली हात यायचं तर काहीतरी आपण आपला म्हणतात ना खारीचा वाटा आम्ही काहीतरी मे दिला महिन्यापासून पाहिजे. यायला लागलं. होय. चांगली गोष्ट आहे ना. मे महिन्यात यायला लागलं आता सगळं. चपाती खा. झालं. नाही नाही खा तू. खाऊन नाश्ता करून गोळ्या घेऊन हे आलो. बघ, हे दाखव, हे बळीचा पेटारा. हा ह्याच्यात धान्य वगैरे हा, साठा करून ठेवायचं. साठा करून ठेवायचे. दाखव त्याला म्हणजे व्यवस्थित. मीठ मिरची मसाल्याचं काय आहे नाही नाही सगळं. मीर बसायला नाही. धान्य जास्त. दुसरी पेटी असायची तीच वेगळी पेटी होती. ती हा वेगळी होती. हे हा. धान्य. म्हणजे ते ह्याला म्हणजे आपण स्वयंपाक वगैरे हा करतो ना, स्वयंपाकाचं त्याची वेगळं. ते अलग होती पेटी. पण हे खास हे काय धान्याचं. धान्यासाठी. धान्यासाठी. मग काय काय नाचणी असायची. नाचणी एक साईडला भात एक भात side. एका भात एक साईडला. ओके. आणि मग जाता वगैरे पण असायचं हा, ना. जातं वगैरे. वाईन आहे ना तुम्ही ते काय असे. वाईन काही नाही. हा. कुठं आहे? हा, हे वाईन, हे, हा, हे. हे वाईन. कांडायचं. हा.
जाती पण होती होय. करायची. आमच्या घरी आहे अजून. हा, ते समोर हे होतं ना हा. चिऱ्याचं चिऱ्या. ते बुजलं का एवढं माती एवढं साचली खाली. हा खाली पहिला किती ते मोठं होतं राहून एक जातं. पाडीची आडवी होती ना होय. असं. ते आम्ही काय करत नाही ना जमीन कशाला जोपायला लागायचं. 4 दिवसाचं यायचं आणि जायचं होय. लोकं कशी इथे राहणीमानी असतील तर ते अंगण पण आम्ही केलं असतं ना जमीन हे तेच करून हे सांगायला पण लागलं असेल ना बघ किती थंडावा वाटतो ना जमीन थंडावा, मला हेच हे आवडतं मूळ हो. आपण लावतो तर लाद्या, पण हे हे मूळ मूळ आहे, आपण- हेच चांगलं त्याच्यावर तब्येतीला. फिरून ना माणूस बोलून येते आम्ही. फक्त एवढंच की शेण भेटलं पाहिजे सारवायला आता पण आता नाही नाही, मिळत. गुरं नाही, नाही. आमच्याकडे पण नाही मिळत गुरं काढून आता विकत 200 रुपयाचं शेण घ्याल तेव्हा ते करायला लागतं माणसाला होय ना? म्हणून द्यायचा समजा मग काय हे विकत म्हणजे सुका आणलं की ओलं वल सुका कसा आणणार शेण ओलं लागतं ना. अरे सारवायला विकत देतात बाय बाय सासरवाडीत विकत मागतात. अरे बाप रे म्हणजे शेणाला पण किंमत आली बघा मग बाय बाय इकडे वाडीमध्ये आहे पण ते गुरं बांधित नाही ना फिरत फिरत राहतात राहा, उन्हाळ. मग ते काही लोक काय करतात विकत घेण्यापेक्षा ना शोधतात अशी कुठं गुरं हा, आहेत, तसंच काय करतात ना, बरोबर. शोधून टोपली आणतात घेऊन जातात शोधायला शोधायला हं. काय दिवस आले ना अगोदर गुरं होती ना प्रत्येकाकडे त्यावेळेस शेणगोट्याचं कमी नव्हतं हो. किंवा खत होय हवा. ते शेण शेती काढायला करायला- लोक कंटाळले यायची हा. पहिली ना आता एक शेण काढा बघायला हाताने गेलं तर काढायचं आधी कसं तरी वाटत ती पूर्वीची परंपरा होती ती खरं म्हणजे नष्ट झाली आणि लोकांच्या तब्येती पण चांगल्या असायच्या नाही या जमिनीवर उभं राहून खरंच बरं वाटतं खरंच गाढव. बरं वाटतं एकदम हे मूळ आजू हो. मूळ आजू येस आणि इथून मग त्यांचं आपलं भावाभावाने ठरवल्यानंतर मग ते तिकडे हो. गेले. तेव्हा यांची आई होती येस बैला मी बघितलंय भिग्याचं घर बघितलं ना? होय तिथं पण पाय बांधलेलं बांध बघा, होतं. असं पाय असंच पाय तात्पुरतं करून ते त्याने जर केलं असतं ना नाही तिथे एवढं ते झालं असतं, राहिले नाही राखलं असतं, टिकले नाही राखलं असतं. त्याच वेळेस ते निघून गेले मुंबईला आणि ते मग पडून गेलं आता कोण बघतो त्याच्यावर बघितलं होतं मी ते बांधून दिल्यानंतर आलो होतो मी ठीक आहे माझा अरे, अभिषेक मी काहीच नाही खात बोलत होतो. नाही काय मी खाऊन आलोय अरविंद मामा. म्हणाला त्याला आम्ही बरोच का हा, बोललो, मला पण अरे, डायबिटीस अरविंद झालेला आहे. सोबत बाकी नाही खात आपण मी काय उठतो, जास्त. अरे छोटस बांध ना तो हा. पाहुण्याकडे तो झालं म्हणालाय मला पण म्हणालाय हो. आता अरे दहा गावचं बाय दहा बघायचं. एवढं जरी बांधले ना छोटंसं बांधलं. बस झालं करायचंय आता काय गावचं बघायचं म्हटलं बघ मुलाबाळासाठी प्रयत्न करा आता ते आम्ही पण सांगतो. नेरळला पण घेतलं तुमचं आहे. खूप बरं हे बघा वाटलं. हे तुम्ही मूल पण जाग्याचं घेतलं आहे बरं कोण वाटलं. नष्ट तुम्ही करू नाही शकत तिकडे? नाही पण तुम्ही आमचा या पुतण्या आहे, राखा त्याचं पण नाही घर बघितलं. त्याची मेंटेनन्स करा बरोबर मेंटेनन्स केल्याने तुमचा फायदा होईल आणि मेंटेनन्स नाही केलं तर कुत्रा माजरू किंवा काय म्हणतात ना हे वाऱ्यासारखं होणार ते. बरोबर काय त्याचा अर्थ आहे येणं आता जाणं हे पण पाहिजे. आता हे आता बांधलं त्यावेळेला वडिलांनी हे जर मेंटेनन्स करून ठेवलं असतं तुझं माझं तुझं हो, माझं त्याच्यावरनं सर्व बडबड ते हे वाढली. पडके जाते ह्या हो, दोघी जणी त्याच्यावरनं पुढे आल्या म्हणून ते उभं राहिले ह्या दोघी जणी हा, उभ्या तरी नसतं मोठा ना आहेच म्हणून. तर ते म्हणायला असं राहू दे काय तो नाही करू तर मी कशाला करू मी कशाला करू तर तो करत नाही तर मी कशाला करू या म्हटलं तुम्हाला ठीक आहे आम्हाला आम्ही कुठं मग तेच जायचं ना. भाव आहेत म्हटलं भाव काय नको म्हणणार नाही आम्हाला पण आपलं मेन मूळ घर आहे त्याच्यात नको काय म्हटलं जायला पण जागा ठीक बाबांनी आहे आमच्या पण वडिलांनी मेंटेनन्स उभं केलं तर केलं, आता हे त्याच्यात पण नको बांधतात ह्याचा मेंटेनन्स केला तर आयुष्याचं भलं आहे ते मुलावर लेकरं तुम्ही आता तुमचे दिवस किती आहेत पण तुम्ही इथे येऊन तरी 2 महिन्यात 6 महिन्यात तरी या तुम्ही जाग्यावर बरोबर 8 दिवस राहा इथे तेवढी निगा होईल ना घरादाराची माझं हेच म्हणणं आहे मी त्या 4 फेऱ्या दिलीपला पण झाल्या बोललो मागच्या वर्षी. आता पण ज्ञानदादाला पण बोललो आणि बोललो म्हणजे गेल्या बहिणीने केलं तरी वेळी मायेपुरते आहेत त्या जानेवारीमध्ये येतील आली. 4 दिवस राहतील आणि आपल्या गावी ते जातील. आपल्या घरी पाण्या ह्याच्या मेच्या टायमाला आम्ही येत नाही. तुम्हाला पण त्याचं तुम्हाला आणि हे तुमच्या वाटतं. मुलाबाळांचंच काय व्हायचं पडलेला पाण्याचा प्रॉब्लेम नाही मध्ये जो माणूस राखील त्याचं खरं म्हणजे अस्तित्व आहे जर राखीत नाही ना तो वाऱ्या वापरतो लोक काय करतात पाण्याचा पाऊस त्याला 2-2 अंडे भेटले पण झाले आपल्या 2-2 अंड्यात जमत नाही ना पियाला पियाला आणि मग याचं पाणी त्याचं नदीवर जातं धुवायला आता एवढ्या लांब नदीवर जायला आम्हाला कुठं पण ते खाडी आहे ना हा? खाडी आहे का नदी आहे नदी आटलेली नदी आपलं नारळकोंडीत पण पाणी नाही तुम्ही गेला होता ना नारळकोंडीत हा हा? ते नारळ काय इकडे पाणी आमच्या इकडे येऊन खाली जातं ते वाहत आमच्याकडे नाही तिकडे पाणी नदीच्या पुण्याला नाही. नदीच्या किनाऱ्याला आमच्याकडे 2-3 विहिरी पाडली नाहीत हा. पण तिकडनं खेचून पाणी वरती पंपाने घ्यायला घ्यायला हा, त्यामुळे लागतं नदीला ना पाणी नाही हा. ते वापरण्यासाठी करतात वरनं झऱ्याचं पाणी जे येतं ना नळ पाणी योजनेचं ते आता कमी झालंय ते आम्ही काय विचार करतो की बाबा पाण्याचा तुटवडा असेल त्यावेळी आपला कशाला लोकांना त्रास त्रास बरोबर. कळेल मग त्या हांड्याला हांडा लागणार आता कळशीला आम्ही कळशी इथं जुनं लागणार. घर आमचं वाडवडिलांचं जे जुनं पाणी होतं ना
तर तिथे पण आम्ही ते असं भरायचं, ते पण आम्हाला पुरायचं नाही. मग या आडावरचं. लोकांनी आडावरचं. मग त्यांना आम्ही मे महिन्यात काय केलं की पहिली खोदलेली होती ती फक्त 10 फुटावर खोदलेली होती. आता आम्ही 25 फूट खाली खोदले. भरपूर बोलले. 25 फूट भरपूर आणि उंच झरे आहेत ते वरून खाली पडतात साठ्यासाठी. मस्त वाटत असेल ना वरून खाली पडतात हा, झरे. धबधबे आणि खाली त्याचा तेवढं साठा पाणी. आता 25 फूट खाली खाली पाणी खोदलं, जातं. वा. बरोबर. पाणी आता भरपूर झालं. आता ना 10 फूटच्या लेवलला लेवलला पाणी आहे, आलं म्हणजे पाणी. 25 फूट पाणी आहे आता बरोबर. तिथे. ते आम्ही मे महिन्यात ते काय केलं? कायम भरलेली मग जाते. हो पण ते प्लास्टर आता मे केलं? महिन्यात पाडलेले आहे ना. होय? ते आता ह्या वर्षाला काय करणार होतं आम्ही टाक्या मारून खालून पाणी घेणं 2-2 जरी प्रत्येकाला भेटले 80 घराला तरी चालेल म्हणून आम्ही मागतो. ते पैशाची आर्थिक बाब हे लोक काय करतात स्कीम वगैरे घेत नाही ना. हम्म. डोनेट वगैरे कोणाकडे येत नाही काय नाही, याचं रजिस्ट्रेशनच नाही तर कसं होणार. तर आम्ही बोलू जसे म्हणजे आम्हाला मुंबईकरांना 3,000 आणि गावशांना 2,000 5-5 हजार रुपये काढून ते आता योजना आम्ही राबवणार आहे. चांगलं चांगलं. ते आतून प्लास्टर केलंय खाली खाली हा? नाही फक्त सुरुंग लावून ते फक्त घाडबड केलं ते करायचं आहे. पण वरती कटारा त्याने बांधून दिला. बांधून दिलं कटडा बांधून कटडा दिला बांधून दिला, बरोबर, राऊंड तेच. राऊंड. पण दिसतं ना खाली वाकून बघितल्यावर जरे वाहतात ते 25 फूट म्हणजे जवळजवळ 3 माळे झाले. 3 माळे. तीन माळे. आणि ते एवढं पाणी आहे आता आता गेलीच full नाही. झालं. कालच आम्ही जाऊन ते बंधाऱ्याच्या वाटले ते हे म्हणतात बंधारा घालायचा. हा. इकडे वरून येणारा हे आहे नाला आहे. हा. तो नाल्याला आणि इकडे वरून जो पाणी आरल बिरल म्हणून ते असं कटारा म्हणजे बांध बंदिस्त बरोबर, केले. हा. असं परत आम्ही जाऊन आलो ते सर्व बंदोबस्त करून ठेवलेलं आहे. कालांतराने कधी आरलं बिरलं तर पाण्यात जावं. बंदोबस्त केला पाहिजे बरं. आमच्या नदीला आवर आला की ते वरचं विहिरीच्या वरती कटरा बांधलेलं सगळं जातं वाहूनच जातं. ते आता हे स्टँडर्ड कसं आता बांधलेलं आहे, आता आता सिलिंग बांधलेलं आहे. सिलिंग नाही RCC आणि केले नाही आता. आज तुमचा आमचा RCC. आमचा करायचा आहे पण बोललो किती पाण्याचा धूप येतो तो बघायचा आहे म्हणून आम्ही काय केलं दगडाच अंदाजा घेऊनच ते ते करावं लागतं ना किती पाण्याचा मारा होतो तो. तुम्ही आता भूमिपूजन केलं तुम्हाला शुभेच्छा. हा? त्याला दिल्या तुम्हाला मी शुभेच्छा, आशीर्वाद, वहिनीला नाही शुभेच्छा. दिल्या. ओके. शुभेच्छा. आणि व्यवस्थित आपली चांगलं होऊ द्या घर एकदम. आणि मिलिंद साहेब माझे विद्यार्थी आहेत. वहिनीला माहिती आहे की तो अनिल आता काय करतो तो अनिल आहे का गोव्याला पणजीला काम असतं दमणजीवला. अनिलच्या त्याच्या मुलाने कालच कार कार घेतली. घेतली होय का? आपली तो इथं वीस तारखेला. आपल्याला इलेक्ट्रिशियन काय आहे. म्हणतात त्या गाडीला भाऊ Activa? बेटा ऍक्टिव्हा नाही व्हाईट गाडी घेतला नाही 4-wheeler कार 4-व्हीलर कारच त्याचं पूजा आम्ही करण्यासाठी तिथे तिथे घेऊन document गेला. घेतले, तिथे, पूजा कळलं की करून नाही. हो. हा बरं, अनिल आणि हे आमच्या शाळेचे विद्यार्थी आहेत. ओके चलो गुड लक टू यू बेस्ट ऑफ लक ऑल दी बेस्ट. आणि मुलांना पण आशीर्वाद तुम्हाला आमची आशीर्वाद. संध्याकाळची आजची तिकीट आहे आम्ही प्रशांत ट्रॅव्हल्सनी जाणार आहे